हा पहा माझा व्हाईटवाला ड्रेस. हा मी घालून बाहेर जेव्हा जाईल ना, तेव्हा काहीतरी चांगलंच घडतं. ते काय चांगलं घडतं मी तुम्हाला नंतर सांगते. हा असा राउंड नेक केला, डबल फ्रिल केली स्लीवला आणि ट्रिपल फ्रिलवाला असा हा घेर तयार केला खूप सुंदर असा ड्रेस झाला मी ड्रेस शिवण्यासाठी खास ही साडी घेतली होती. साडी बघितल्यानंतर मला ही आवडली होती. आज मी डीमार्टला हाच ड्रेस घालून गेले होते. तर सामान खरेदी करताना ना, आम्ही दोघं गेलो होतो. तर मी ह्यांच्यासोबत काहीतरी बोलताना हे घ्या, ते घ्या. तिथे एक जॉब करतात, त्यांना माझा आवाज गेला आणि माझ्या आवाजावरून त्यांनी ओळखलं. त्या स्वतःहून माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या, "तुम्ही व्हिडिओ करता का?" म्हणून. ज्यांना आपण मोबाईलमध्ये बघतो, व्हिडिओमध्ये बघतोय, त्यांनी समोरून मला बघितल्यानंतर त्यांना आश्चर्यच वाटलं. आश्चर्य वाटल्यापेक्षा त्यांना अप्रूप वाटलं होतं त्या गोष्टीचं. हे त्यांच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच माझा असा अनुभव होता, की व्हिडिओ बघून कुणीतरी मला रिकॉग्नाइज केलं आहे. त्यामुळे खूप बरं वाटतं आणि हा ड्रेस घालून गेल्यानंतर खूप जणी विचारतात, "कुठे शिवला आहे? किती रुपये ह्याची शिलाई असते?" त्यावरून माझीही ओळख होते त्यांच्याशी, की मी शिवला आहे म्हणून. आता ही हील बघा मला खूप दिवसापासून घ्यायची होती. तर मला ही डीमार्टमध्ये मिळाली. बाहेर मॉलमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह मिळत होती. डीमार्टला फक्त मला ₹350 ही मिळालेली आहे. तर बाकीच्याही मी चपला माझ्यासाठी, सासूसाठी, माझ्या बहिणीसाठी अशा मी घेतल्या. आणि डीमार्टचं सामान तुम्ही घ्याल ना, त्याच्यामागे एकच पर्पज असतो, की ते स्वच्छ आणि क्लीन मिळतं. काही गोष्टीत डिस्काउंट मिळतो, काही गोष्टीत मिळत नाही आहे. काही गोष्टी आपल्याला छान मिळतात, काही गोष्टी थोड्या महाग मिळतात. पण डीमार्टमध्ये स्वच्छ आणि क्लीन सामान मिळतं. त्यामुळे हे डीमार्ट मस्त पडतं आणि त्यांचा व्यवसायच आहे बघा. सामान आपण फक्त ग्रोसरीचं घ्यायला जातो, पण भरपूर काही घेऊन येतो बाकीचं. आणि हे बिल बघा. 4,000चं सामान घ्यायचं असलं तरी ₹7,000 बिल होतं. ते बिल बघून थोडं आश्चर्य वाटलं, पण असो, आपल्याला जी पाहिजे होती ती वस्तू मिळाली. तुम्हाला आवडला असेल हा ड्रेस आणि हा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.